नुसतं फेऱ्या लावल्या लावून 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 सगळी डुकरागत तोंड करून ठेवला हा. ते पोरांना सारखा मी दोष देतोय, तुम्ही तर काय नालायक आहे तुम्ही. आजपर्यंतच्या 6-7 वर्षाच्या माझ्या युट्यूब जर्नीमध्ये मी खूप सारे मोटिवेशनल स्पीकर बघितले आणि तुम्ही पण सोशल मीडियावर आतापर्यंत खूप सारे मोटिवेशनल स्पीकर बघितले असतील. नाही म्हणजे कोणती पण गोष्ट असू दे, ह्यांना दुसऱ्यांनी चिवून मोटिवेट करायचं म्हणजे ह्यांची कामं नीटनेटकी होणार. पण माझ्या जमिनीवरचं पाय आणि आबाळाखालचं डोकं त्यावेळेस असं एकदम सरकूनच गेलं ज्यावेळेस मला समजलं की तुम्हाला तुमच्या आईबापावर प्रेम करायला, तुम्हाला तुमच्या आईबापाची किंमत समजायला पण कुणीतरी दुसऱ्या एका थर्ड पार्टीने येऊन मोटिवेट करायला लागते. अरे सत्यानाश झाला तुमच्या ह्या जनरेशनचा. काय तुम्ही कधी रे सुधारणार तुम्ही. या व्हिडिओमध्ये मी आज एका मास्टर बद्दल बोलणार आहे. तो मास्टर तुम्ही एकदा ना एकदा तुमच्या इंस्टाग्रामच्या फीडमध्ये नाहीतर युट्यूबला कुठं ना कुठं बघितलाच असताल, नाहीतर नाही मीम पेजेसवर तर तुम्ही बघितलाच असाल. असं यायचं माईकमध्ये, माईक तोंडात घालून त्या माईक यायचं आणि मग ते पोरींना रडवायचं. अरे मोटिवेशनल स्पीकर, मी तुम्हाला सांगतोय माझा व्हिडिओ हा बघून तुम्हाला राग येईल, कारण त्या माणसाचे 1 मिलियन फॉलोअर व्हायला आलते. म्हणजे 1 मिलियन लोकांना तो आवडतोय. तुम्ही मला शिवाय द्यायच्या आधी मी तुम्हाला सांगतो की पर्टिक्युलर गोष्टीला एक माझं स्वतःचं एक ओपिनियन आहे. कोणाला आवडेल कोणाला नाही आवडेल तुम्ही बघा. पूर्ण बघून जर तुम्हाला पटलं तर त्याच्या पुढे जाऊन कमेंटमध्ये मला 2 शिवाय द्यायसाठी कमेंट सेक्शन. स्वातंत्र्य आपल्याला, फ्रीडम ऑफ स्पीच, फ्रीडम ऑफ कमेंटिंग. मी काय कोणाशी डिलीट करणार आहे. आणि प्लीज मला 10 शिवाय द्या चालतील, पण ह्या बेडशीटवर कोणी कमेंट करायचं नाही. आधीच सांग, आयरात मिळालंय मला. तर आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहे हंकारे सरांबद्दल. नावाप्रमाणे त्यांचा हंकार आहे, हुंकार. हंकारे सर की हुंकार. ह्या हंकारे सरांचे हुंकार ऐकूनच पोरी धडा रडायला सुरुवात करते. म्हणजे त्यांना आईबापाची किंमत कळती झटक्यावरच. ह्याच्या आधी काय मेंदूकार आपल्याला का डागायला होता तुमचा. आणि मग पोरी, मग त्या हरामखोरा बरोबर पळून जा पोरी. रात्री नाही जर माझं ह्या 2-3 वर्षात लग्न झालं तर माझा पण असाच प्लॅन आहे. मग काहीतरी सर तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुमच्या मागं मी चालवणार आहे. की असं झालंय माझं जर सक्सेसफुल नाही झालं, मला जर नाही भेटलं तर मी कुणालाच नाही भेटून देणार. ना तुला ना मला, घाल कुत्र्या. खानदान तुला माहिती नाही. तो पोरगा तुझ्यापेक्षा वयाने कितीतरी मोठा, व्यसन करणारा, दारू पिणारा, तो नालायक हरामखोर कुत्रा. एखादी कॅडबरी काय तुला देतो, एखादा 200 रुपयाचा ड्रेस काय तुला आणून देतो, तुझ्या मोबाईलवर ते बॅलन्स काय मारतो, आणि त्यासाठी हरामखोरानं तुझ्यापेक्षा वयानं कितीतरी मोठा आहे, तुझ्या फोनवर बॅलन्स टाकून देतोय, 200 रुपयाचा ड्रेस आणून देतोय, तुझ्यावर पैसे उडवतोय. ह्याला बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड नाही म्हणत काका, आय डोंट नो तुमचं वय किती आहे, पण याला शुगर डॅडी म्हणतात. तुमच्याच वयाची लोक असते ही, तुमच्याच वयाची लोक असते. तुम्ही माईकला चाटून जरी लोकांना सांगत असला तरी ही तुमच्याच वयाची लोक आहेत. आणि तुम्हाला हे बारक्या पोरांना समजून सांगायची गरज नाही, त्या मोठ्या अक्कल घाण ठेवलेल्या लोकांना समजून सांगा. मास्तर तुम्ही त्या लोकांना समजून सांगा, त्या मोठ्या वयाच्या घोड्यांना, वळूंना, सोडलेल्या बैलांना, मसोबाला गुलाल लावून सोडली ती त्यांना समजून सांगा की बारक्या पोरी ट्रॅप मध्ये फसवायची बंद करा. बारक्या पोरींना काय कोण पण गंडवू शकते, बारक्या पोरांना कोण पण गंडवू शकते, पण त्या मोठ्या माणसांना अक्कल आहे ना, त्यांचा मेंदू जाऊन डागा, त्यांचा ती माईक तुमच्या तोंडातनं काढा आणि त्यांच्या घाला डोक्यात, त्यावेळेस त्यांना कळेल. त्या मास्तरचं असं झालंय, मोटिवेशन एवढं डोक्यात गेलं की गुन्हा करणारे राहिले बाजूला, विक्टिमलाच येऊन मोटिवेशन पाजरत बसले. अरे आबाळ ह्यापलायचं पण एक लिमिट असतं. परत तुम्हाला काय वाईट बोलले की आता ह्यांचं कसं झालंय, एक कल्ट बनलंय. हे लोकांना राग येणार की मी ह्या हंकारे मास्तरला कसं काय बोललो. हंकारे मास्तरला पण राग येऊ शकतो की मला कसं काय असं बोलू शकतो. पण मास्तर जर माझं काय चुकत असलं तरी एक मोटिवेशन तुमचा तो ड्रामा आहे ना, तो चाललाय, तो ऑर्गॅझम घ्यायचा माईक बरोबर, तो तुमचा ड्रामा तुम्ही ना वयस्कर लोकांच्यात पण जाऊन करा. वयस्कर मोठे वय तुम्ही म्हणता ना, मोठ्या वयाची पोर त्या बारक्या पोरींना फसवते, त्या लोकांना जाऊन सांगा डोंट डू दिस, मत कर लाला, मत कर. डोळ्यासमोर आण पोरी तुझ्या बापाला, हे पोरा तुझ्या बापाला डोळ्यासमोर आण. 1 वर्षाची होतीस बाग, तेव्हा ज्या बापाला ना ग पोरी कडकडून मिठी मारत होतीस, त्या बापाला डोळ्यासमोर आण लवकर, आण त्या आईला डोळ्यासमोर आण. आला का तुझा बाप डोळ्यासमोर, आली का तुझ्या आई डोळ्यासमोर, आली का? आता मार कडकडून मिठी पोरी बापाला, मार कडकडून मिठी मार. बाबाच्या डोळ्यामध्ये टचकरून पाणी आलं पाहिजे, ते पाणी पुसत आपल्या बापाला सांग पप्पा. यांना मोटिवेशनल स्पीकर, समाज सुधारक, समाज प्रबोधन करणारा न म्हणता तर हिप्नोटाईज करणारा म्हटलं तर चालेल का? ते असं बोलण्यातच आहे, हिप्नोटायझिंग केलं सगळं. पोरे तू ह्याला ऐक, ते कर, हे कर, डोक्यावर हात ठेवून अरे लका मी तुम्हाला सांगतो बरं का, माझा तुम्हाला प्रत्येक वेळेस राग येतो, पण माझ्या गोष्टी जर चुकीच्या असल्या ना तर तुम्ही मला सबस्क्राईब करून जावा, ठीक आहे. माझ्या 1,25,000 सबस्क्रायबर मधल्या जेवढ्या पण लोकांनी हे व्हिडिओ बघितली का, जे पण हे लोक नवीन व्हिडिओ बघतायत, प्लीज पहिल्यांदा सबस्क्राईब करा. आणि तुम्ही मला हे सांगा की तुमच्या आईबापाची किंमत करायला कोणीतरी तिसऱ्यानं यावं आणि तुम्हाला हे असं हिप्नोटाईज करणारं भाषण द्यावं. एवढ्या जर खालच्या थराला तुम्ही पोहोचला असाल तर तुम्हाला या मोटिवेशनचा किती तास फरक पडेल.
मोटिवेशन एक असं ड्रग आहे ना, एक वेळ तिचं टेस्ट तिनं सकाळी लावलेली पहिल्या दाराची, ती पण तुमचे 24 तास चालेल. पण हे मोटिवेशन जास्त ना 2-3 तासाच्या वर चालत नाही. मास्तर निघून गेला, दुपारचा पिवळा पांढरा भात खाल्ला वरण टाकून की काम संपलं शाळेतल्या पोरापुरींचं. बा संध्याकाळी गेल्यावर त्याच बॉयफ्रेंडला फोन करून सांगणार, अरे ती येडं मास्तर आलता आमच्या इथं, म्हणत होतं की हे रिचार्ज केलं 200चं आणि 200चा ड्रेस घेतला आणि तो तुझा वयाला. मास्तर तुम्हाला माहिती नसेल पण ह्या ज्या रडणाऱ्या पोरी त्यांना कार्यक्रमात ह्याच सगळ्यात पहिल्यांदा पळून जातात. एक वेळ हसणारी पोरं सिरियस घेतली, पण ही रडणारी आणि इमोशनल होणारी ना लई इडी. तुम्ही जरी तिथं उभं राहून भाषण देत असला तरी पोरांना कन्सल्ट करायचा, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडची भांडणं सोडवण्याचा बिझनेस माझा पण आहे. पार्ट टाइम मी ते काम करतो आणि मी आतापर्यंत घेतलेला धडा सांगतो तुम्हाला. त्या पोरीला त्या पोराला तुम्ही कितीही मोटिवेट करा, आईबापाचं सांगा, करिअरचं सांगा, पैशाचं सांगा, कुठल्याही थराला जाऊन तुम्ही त्यांना मोटिवेट करा. संध्याकाळी त्या दोघांचं चांगलं बोलणं झालं की सकाळी पहिल्या डावात कोणाला कोलणार माहितीये का? तुम्हाला जो मोटिवेट करत होता त्यालाच पहिल्यांदा कोलंबस असतो. त्यामुळे मास्तर मी तुम्हाला सांगतोय काहीतरी दुसरं बघा, नका ह्यांच्या नादाला लागू. सांगायचं तुम्हाला हे एवढंच आहे की तुम्ही दुपारी एका शाळेत कार्यक्रम केला आणि त्याच शाळेतली पोरगी संध्याकाळी एका पोराबरोबर पळून गेली. मास्तर ह्याच्यापेक्षा करिअर मध्ये काय व्याजानं पैसा आणलं, तुझ्या हातामध्ये मोबाईल ठेवला पोरी आणि त्याच मोबाईल वरून चॅटिंग करतीस कुठल्या तर कुत्र्याला, त्या हरामीला रात्रीच्या 2-2 वाजता फोन करतीस. त्या कुत्र्या बरोबर ग आई बापाच्या तोंडावर थुंकून निघून जाताना तुम्हाला लाज वाटत नाही? हे जे तुम्ही कुतून पोरींच्यात जाऊन सांगता की त्या कुत्र्याच्या प्रेमात पडले, म्हणजे तुम्ही एका स्पेसिफिक जेंडरला जर कुत्रा म्हणत असाल तर तुम्ही मग नाही स्वतःच तर कमीत कमी बघा ना वाकून. सॉरी. तर तुम्हाला जर शाळा आणि कॉलेजमध्ये असताना तुमचं प्रेम सोडून गेलं असेल तर प्लीज दुसऱ्याच्या पोटावर पाय नका ठेवू. तुमच्या ह्या 2 तासाच्या 2.5 तासाच्या भांडणानं कोणाचं ब्रेकअप होणार नाही, झालं तरी दुसऱ्या दिवशी पॅचअप होते. असली ब्रेकअप पॅचअप ना ही पोरं रोज खेळत असते, ती तुम्हाला नाही माहिती. तुमच्या ह्या माईक घेऊन घेण्यानं कुणाला काय घंटा फरक पडणार नाही, मी अजून सांगतोय. व्याजानं पैसा आणलं, तुझ्या हातामध्ये मोबाईल ठेवला पोरी. 7-8 हजारापासून 5G मोबाईल भेटत आहे मार्केटमध्ये, आणि त्यासाठी पण जर कोणाला व्याजानं पैसे आणायला लागत असतील की पोरीच्या हातात फोन ठेवायचा, मी व्याजानं पैसे आणतो, तर ती पोरगी पळून गेली तर तिच्या बापाला काय वाईट वाटू नये असं मला. आणि एखादी पोरगी रात्रीच्या 2 वाजता उठते आणि फोन करून कोणा सांग तरी गप्पा आणत बसते, ती आई बापाचं काय कर्तव्य आहे का नाही का दिली सोडून अशीच वाऱ्या. या मास्तर सारख्या लोकांनी शाळा कॉलेजात येऊन पोरांना आणि पोरींना समजून सांगण्या एवढं आईबापांनी त्यांना मोकळ सोडून दिले की आईबापांचं लक्षच नाही. तुमच्या भाषणानं काय होणार नाही. आणि सर हा तुम्हाला 1-to-1 मेसेज एकदम की प्रेम करणं ना चुकीचं नसतंय, चुकीचं आहे बरोबर आहे कोणाला माहिती नाही. आजकाल ज्या प्रकारे डिवॉर्सचा रेट वाढलाय, तुम्ही प्रेमाची गोष्ट सोडा, जाऊन तिकडं लग्न डिवॉर्स करणाऱ्यांना सांगा, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर करणाऱ्यांना सांगा, कॉर्पोरेट लपडी करणाऱ्यांमध्ये आपला देश दुसऱ्या नंबरला पोहोचलाय जगात, तिकडे जाऊन सांगा. इथं काय बारक्या पोरांना तुम्ही प्रेमाचं नॉलेज देत बसलाय. तुमच्या आधी पण हेच चालू होतं, तुमच्या नंतर पण हेच चालू राहणार आहे, काय बदल होत नसतं. आपल्या आतापर्यंतच्या जनरेशनला प्रेम काय असतं हे कधी कळलंच नाही, म्हणजे तुम्हाला पण नाही कळलं. तुम्ही माईक घेऊन इथे एवढं ओरडताय, तुम्हाला पण जरी विचारलं ना प्रेम म्हणजे काय, तुम्हाला सुद्धा माहित नाही की प्रेमाची व्याख्या काय असते. तुम्हाला फक्त एवढंच माहित आहे की तुमच्या ते कुतून कॉन्स्टिपेशन झाल्यासारखं बोंबलण्यामुळं पोरी रडते, त्या पोरी असतात त्या हळव्या मनानं. मे बी तुमच्या भाषणानं त्यांना त्यांच्या बॉयफ्रेंडची आठवण येत असेल, लागल्या रडायला. आता कुठं जाऊन समाजातल्या 10-15% लोकांना कळायला लागले की प्रेम काय असतं, आपल्यासाठी चांगलं आणि वाईट काय असतं. हे बघा, आईबाप जरी असले तरी 100% आईबाप चुकीचे नसते. ते कितीतरी उदाहरण तुम्हाला सांगतो की आईबापांसाठी पोरींनी आयुष्य घालवलं, मग आईबापांनी त्यांचं अरेंज मॅरेज लावून दिलं, आणि मग अरेंज मॅरेज लावून दिल्यानंतर काय काय घडतं हे पण तुम्हाला माहिती आहे. त्यावेळेस तुमच्यासारखी लोक कुठं जाते ती, त्यावेळेस तो माईक कुठं द्यायचा. आपण कुठेतरी लय शहाणा आहे, आपण आबाळातनं पडलोय, आपण लयच एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे हे दाखवण्यासाठी आपण समाजातल्या या एका गोष्टीकडे दुर्लक्ष करायचं आणि एकावरच फोकस करून असा ताण द्यायचा बिंबीच्या देठापासून, हे काही योग्य नाही. आणि मी थोडा ब्रुटल आहे, ह्याच्यापेक्षा आपण ब्रुटल जाऊ शकतो, पण कसं आहे ना, मी बिलो द बेल्ट जाऊन बोलत नाही, तर मग माझ्या तोंडाला नाही लिमिट. बापाला डोळ्यासमोर आण पोरी, आणलंच का पोरी, आता मार बापाला कडकडून मिठी पोरी, मार रे पोरा, आणि सांग बापाला पप्पा. यांचा अजून एक कॉन्सेप्ट आहे की खोट्या प्रेमाच्या जाळ्यात आता या समाजातली या देशातली एक पण पोरगी फसणार नाही. मास्तर काय असतं खोटं प्रेम, काय असतं खरं प्रेम? या जगातली कुठली पण पोरगी असेल, पोरगा असेल, त्या पोरीचे आईबाप असतील किंवा कोणता पण चुकीचा बरोबर माणूस असेल, ह्या पृथ्वी तलावर तो पहिल्यांदाच जन्माला आला आणि तो पण पहिल्यांदाच आपल्यासारखी लाईफ जगतो. चुका तर होतच राहणार आहे, त्यात चुका नाही झाल्यावर माणूस कुठला. मी तुम्हाला म्हणणार नाही की हे सगळं बंदच करा, हे बोलायचं बंद करा, असली भाषणं द्यायची बंद करा. प्लीज तुम्ही चालू ठेवा. तुमच्या ह्या गोष्टीमुळे गावाकडच्या पोरापुरींना समजतंय की काय चाललंय समाजात. या समाजात लय व्हरायटीची लोक आहेत, त्यामुळे प्रत्येक व्हरायटीवर तुम्ही बोला, असं पर्टिक्युलर एकाच गोष्टीवर नाही. तुम्ही लहान पोरांना पोरींना सांगताय की प्रेम करताना चुकीच्या माणसावर प्रेम होतंय, खोटं प्रेम आहे सगळ्यांचं, ह्या दुनियेत सगळ्यांचं खोटंच प्रेम आहे ह्या माणसाच्या मध्ये. मला नाही माहिती याच्या डोक्याला काय झालंय, पण यांच्या मते पोरांचं पोरींचं एकमेकांवर प्रेम असतं ते चुकीचं, फक्त आईबापांचंच प्रेम खरं. त्याच आईबापांना वयाच्या 25च्या वर गेलेली पोरगी घरात खपत नाही.
कारण त्यांना समाज आडवा येतो, त्यांना पाहुणी रावळी आडवी येते. काय होतं मग त्यावेळेस? कुठं जातं हे सगळं प्रेम? पोरांचे 10 गुण मोजताना ज्यावेळेस अरेंज मॅरेज करून देतात आणि मग नंतर कळतं की आईला आपला जावाय तर पहिल्या दारूचीच लावतोय सकाळी उठल्यावर, मग त्यानंतर काय ऑप्शन राहतो? ही जी प्रेम करणारी आईबाप आहे ना, नंतर मग त्यांना समजलं ना की आपला जावाय चुकलाय, आपलं डिसिजन चुकलंय, डिवॉर्स पण घेऊन देत नाही तर आयुष्य काढायला लागतं पोरींना तसल्या नासक्यांबरोबर. करू द्या प्रेम, आता करतेल्या चुकतेल्या, परत करतेल्या चुकतेल्या, आयुष्यात एकदा तरी बरोबर निर्णय घेतल्या. पण असलं सांगून तुम्ही सगळा सत्यानाशच करून टाकणार आहे समाजात. आणि नाहीतरी पोरं ज्यांच्या येते असं पण तुम्हाला फाट्यावरच मारणार आहे. आय डोंट नो नेहमी सारखाच किती मोठा व्हिडिओ झाला. हे डायरेक्ट आपलं 1 to 1 ओपिनियन होतं. जर तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा की माझं काय चुकतंय, मास्तरचं काय बरोबर येतंय. मास्तरला तुम्ही बरोबरच म्हणा, मला चुकीचं म्हणलं तर चालतंय पण त्याला चुकीचं म्हणू नका. आणि मास्तर तुम्ही जर हा व्हिडिओ बघितला असेल किंवा तुम्हाला कोणी सांगितलं असेल बघायला तर प्लीज मला तुम्ही हे सांगा की ह्या पोरींनी प्रेम करण्याबद्दल काय दुजाभाव नाही, पण मग त्या काय पोरी कापून पोरांना ड्रम मध्ये भरून लावतात त्याबद्दल तुमचं काय मत आहे? प्रेमाच्या आणि लपड्याच्या पलीकडे पण लय मोठी दुनिया, एकदा तुम्ही पण बघा आणि ह्या पोरींना पण दाखवा. नाही तुमच्या ज्यानं कोणाची ब्रेकअप झाली तर कमीत कमी 4 पोरं निर्व्यसनी तरी राहतील तुमच्या ह्या बोलण्यामुळे, ऐकण्यामुळे. आणि शेवटी तेच आहे की ज्यांना आईबापांवर प्रेम करायला सांगायला लागते किंवा त्यासाठी मोटिवेट करायला लागतंय, अशा डूम जनरेशनला तुम्ही किती पण मोटिवेट केलं घंटा काय फरक पडणार नाही. त्यामुळे एवढंच होतं व्हिडिओमध्ये. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. 1,50,000 दूर नाहीत आपल्यासाठी. आणि लावा गाणं. अरे तू शांती ठेव, पण मी त्या रंगेला पटवणार आहे. यार काय दान काय तो, अशी बी दिसतीस तशी बी दिसतीस.